यामधला हा 8 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व करू. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबलचा. यामध्ये जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे आपल्याला, त्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत मुख्य. स्टेटमेंट पॅटर्न कसा दिलेला आहे बघा. आधी पहिला एक ब्रॅकेट आहे, त्यामध्ये पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर, डबल इम्प्लिकेशन दुसरा ब्रॅकेट, ज्यात पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर है. ओके, याचा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. यात मुख्य स्टेटमेंट 3 आहेत. पी क्यू आर म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन 8 येणार आहेत. टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन 3 स्टेटमेंटसाठी 8 येणार आहेत. निगेशन, सेपरेट निगेशन कुणाचंच नाही आहे, कुठल्याच स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन नाही आहे, त्यामुळे निगेशनचा कॉलम येणार नाही कुठलाच. आता आपल्याला एक एक ब्रॅकेट तयार करायचा आहे. पहिला ब्रॅकेट तयार करण्यासाठी आधी त्यातला छोटा ब्रॅकेट तयार करावा लागेल. क्यू इम्प्लिकेशन आर. या क्यू इम्प्लिकेशन आरचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे पी सोबत. तो पी ऑलरेडी तयार आहे, म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर. पहिला ब्रॅकेट तयार झाला. दुसऱ्या ब्रॅकेटसाठी आधी आपल्याला पी कंजंक्शन क्यू तयार करावं लागेल. पी कंजंक्शन क्यूचा कॉलम तयार केला. त्या पी कंजंक्शन क्यूचं इम्प्लिकेशन घ्यायचे आर सोबत. पी कंजंक्शन क्यूचं इम्प्लिकेशन आर सोबत घ्यायचं आहे. ओके, आता यामध्ये हे दोन्ही ब्रॅकेट तयार झाले, त्यांचं डबल इम्प्लिकेशन लिहायचं आहे आपल्याला. बऱ्याच वेळा असं होतं की मोठं स्टेटमेंट पॅटर्न असेल तर तो रो लिहित असताना जागा अपुरी पडते. काही जण काय करतात, हे अर्ध घेतात एका साईडला, पुन्हा नंतर खाली घेतात वेगळा टेबल. त्याला असं चुकूनही करायचं नाही. कितीही मोठा स्टेटमेंट पॅटर्न आला तरी ते एकाच लाईनमध्ये बसवायचं. फार तर आपण त्याला 2 प्रकारे जाऊ शकतो. एक म्हणजे आता हा ब्रॅकेट पहिला म्हणजे काय, पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर, डबल इम्प्लिकेशन पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर. असं ॲडजस्टमेंट करू शकतो आपण जागेची, पण ते एकाच रो मध्ये ठेवायची. काही जण काय करतात, 3-4 हे झाले की लगेच जागा संपली पेजवरची, त्यामुळं खाली वेगळा टेबल सुरू करतात. आणि मग ते खालीवर पाण्यामध्ये टी आणि एफचा टीचा एफ झाला की मिस्टेक होतेच 100%. किंवा त्याला दुसरा एक सोपा मार्ग असा असतो, इथे आपल्याकडे एकच कॉलम तयार करायचा आहे, जो की आपल्याला, आपण या कॉलमला 1 नंबर आणि या कॉलमला 2 नंबर असं नाव देऊ. आणि मग शेवटच्या कॉलममध्ये आपण लिहू शकतो
कॉलम नंबर 1, डबल इम्प्लिकेशन कॉलम नंबर 2. या प्रकारे एकाच रो मध्ये बसवायचं सगळं. आता इथे 8 कॉम्बिनेशन घ्यायचे कारण 3 मुख्य स्टेटमेंट आहेत. 8 कॉम्बिनेशन्स काय? 4 टाइम्स टी आणि 4 टाइम्स एफ. 4 टाइम्स टी, 4 टाइम्स एफ. त्यानंतर क्यू साठी टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. आता यामध्ये म्हणजे त्या कुठल्या लाईनमध्ये कोण आहे त्यांची गडबड होऊ नये यासाठी असं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये युटिलाइज करू शकता. टी टी ओके. ठीक आहे. नंतर टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. काळजी घ्यायची फक्त समोरासमोर व्हॅल्यूज येतील याची. त्यानंतर तिसरा कॉलम अल्टरनेट टी एफ येणार त्याच्यामध्ये. म्हणजे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. पहिले 3 कॉलम तर फिक्स राहिले. आता यामध्ये एक एक कॉलम पुढचा तयार करत असताना क्यू इम्प्लिकेशन आर, क्यू इम्प्लिकेशन आर म्हणजे या 2 कॉलमचं इम्प्लिकेशन घ्यायचं. इम्प्लिकेशन घेताना काळजीच घ्यावी लागते पहिला कोण आणि दुसरा कोण याची. पहिलं स्टेटमेंट कुठलं आणि दुसरं स्टेटमेंट कुठलं याची खूप व्यवस्थितपणे काळजी घ्यावी लागते. मग यात क्यू इम्प्लिकेशन आर काय होईल? क्यू इम्प्लिकेशन आर. इम्प्लिकेशन टी टीचं इम्प्लिकेशन टी, टी एफ एफ, एफ टी एफ एफ, टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ टी. त्यानंतर या कॉलमचं घ्यायचं इम्प्लिकेशन पी सोबत. पीचा कॉलम आणि हा कॉलम यांचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे हा कॉलम तयार करण्यासाठी. आता हा पहिला आणि हा दुसरा क्रम महत्वाचा आहे. टी टी इम्प्लिकेशनच परत. टी टीचं इम्प्लिकेशन टी एफ टी टी परत टी टी एफ टी एफ 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 टी आणि एफ टी.
त्यानंतर पी कंजंक्शन क्यू ह्या दोन कॉलमचं घ्यायचं आहे कंजंक्शन. आता आपल्या डोक्यामध्ये कंजंक्शनचा टेबल पाहिजे की कंजंक्शनमध्ये काय घडतं त्याचा. कंजंक्शनमध्ये टी टी, परत टी टी, टी एफ, टी एफ, एफ टी, एफ टी आणि एफ एफ. हा झाला कॉलम तयार पी कंजंक्शन क्यूचा. आता गडबड इथे होऊ शकते. पी कंजंक्शन क्यूचं इम्प्लिकेशन आर सोबत घ्यायचं आहे. यात पहिला हा आहे आणि दुसरा हा आहे. सोडवल्यापैकी कोणा जर चुकला असेल तर मिस्टेक इथे होण्याचा चान्स जास्त आहे. पी कंजंक्शन क्यू त्याचं इम्प्लिकेशन आर सोबत घ्यायचं आहे, म्हणजे याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत घ्यायचं आहे. जिथे पहिला हा आणि दुसरा हा, त्यामुळं इम्प्लिकेशन लिहिताना टी टी याचं इम्प्लिकेशन टी, टी एफ त्याचं इम्प्लिकेशन एफ, एफ टी टी, एफ एफ टी, एफ टी एफ एफ टी, एफ टी आणि परत एफ एफ. आणि आता घ्यायचंय कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 यांचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनसाठी दोन्ही व्हॅल्यू सारख्या असल्या तर टी, वेगवेगळ्या असल्या तर एफ. हे सिंपल रूल आहे. म्हणजे टी टीचं डबल इम्प्लिकेशन, एफ एफचं डबल इम्प्लिकेशन. आता हे सगळे टी आहेत आणि हे सगळे टीच आहेत, त्यामुळे हे सगळे टीच येणार. So this is ट्रूथ टेबल फॉर धिस स्टेटमेंट पॅटर्न. आणि सगळ्या व्हॅल्यू टी आल्या आहेत, म्हणजेच हा स्टेटमेंट पॅटर्न काय, टोटॉलॉजी. कंप्लीट दिस. घ्या मग आता नेक्स्ट पॉइंट आपला जो लिहायचा राहिलेला आहे तो म्हणजे टोटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन अँड कंटिंजन्सी. Tautology, contradiction and contingency. Write down. Heading टाका असं, tautology, contradiction and contingency. A statement pattern
a statement pattern which is always true for all possible combinations of its truth values of component statements full stop. काय लिहिलं स्टेटमेंट वाचा. स्टेटमेंट पैटर्न which is always true for all possible combinations of its truth values of component statement इज कॉल्ड टोटॉलॉजी. असं करा शेवटी. इज कॉल्ड टोटॉलॉजी. इज कॉल्ड टोटॉलॉजी. full stop. That is all truth values in last column of its truth table. All truth values of its last column in the truth table are capital T फुल स्टॉप. आता कॉन्ट्रॅडिक्शनचं असंच लिहिता येईल सेम वाक्य. बदल काय करायचा आहे फक्त. ए स्टेटमेंट पॅटर्न विच इज ऑलवेज ट्रू ऐवजी ऑलवेज फॉल्स आणि टोटॉलॉजी ऐवजी कॉन्ट्रॅडिक्शन. हे दोन शब्द बदलायचे. पहिलंच वाक्य ॲज इट इज लिहून काढायचं. करा कंप्लीट.
completed? Yes, sir. Complete, sir. Okay. Then काय लिहिलं वाक्य? A statement pattern which is always false for all possible combinations of truth values of its component statements is called contradiction. आणि लास्ट कॉन्टिंजन्सी साठी डेफिनेशन लिहा. ए स्टेटमेंट पॅटर्न which is neither tautology nor contradiction. A statement pattern which is neither tautology nor contradiction is called contingency. Is called contingency. Is called contingency. ओके, म्हणजे काय असतं, एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल तयार केला, त्याच्या सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू जर टी आल्या, शेवटच्या कॉलम मध्ये सगळे टी पाहिजे, एक सुद्धा एफ नको आहे, एकही एफ नको आहे, सगळे टी आले तर त्याला म्हणायचं टोटॉलॉजी, सगळे एफ आले तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन, आणि काही टी आणि काही एफ आले तर त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. ट्रूथ टेबल तयार करावाच लागतो, टोटॉलॉजी कॉन्ट्रॅडिक्शनसाठी ट्रूथ टेबल तयार करावाच लागतो. सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जर कॉलममध्ये, लास्ट कॉलममध्ये त्याच्या टी आल्या तर त्याला आपण टोटॉलॉजी असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू शकतो, हे सगळे टी आले ते या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू दाखवतात. फॉर ऑल कॉम्बिनेशन्स म्हणजे यांच्यासाठी, ह्या 8ही कॉम्बिनेशनसाठी जे ट्रू असतं त्याला टोटॉलॉजी म्हणायचं. ह्या 8ही कॉम्बिनेशनसाठी, ट्रूथ व्हॅल्यूच्या कॉम्बिनेशनसाठी, किंवा 2 स्टेटमेंट असतील तर 4 कॉम्बिनेशन येणार, 2 स्टेटमेंट असतील तर 4 कॉम्बिनेशन, म्हणजे सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी जो स्टेटमेंट पॅटर्न ऑलवेज ट्रू आहे त्याला आपण म्हणणार टोटॉलॉजी. असेच इथे सगळे टी येण्याऐवजी सगळे एफ आले तर कॉन्ट्रॅडिक्शन, आणि काही टी आणि काही एफ आले तर कॉन्टिंजन्सी. ओके, आता याच्यावरती क्वेश्चन कसा असतो, क्वेश्चन लिहा. एक्झामाइन whether the following statement patterns is tautology
और कॉन्ट्रैडिक्शन और कॉन्टिंजेंसी। टोटोलॉजी और कॉन्ट्रैडिक्शन और कॉन्टिंजेंसी। तर बेसिकली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर याच्यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन असतात. एक टाइप जो आहे तो सिंपल असतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करतात, एक स्टेटमेंट पॅटर्न देतात आणि हे विचारतात की तो टोटोलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजेंसी आहे. टोटोलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजेंसी आहे असं विचारतात. तो टाईप सिंपल असतो कारण त्या ठिकाणी आपल्याला एकाच स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा असतो. एका स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा असतो. त्रासदायक क्वेश्चनचा टाईप कुठला असतो, आपल्याला क्वेश्चन असा विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज टोटोलॉजी. 4 ऑप्शन देतात. समजा 4 ऑप्शन मध्ये 4 स्टेटमेंट पॅटर्न दिले. 4 ऑप्शन मध्ये 4 स्टेटमेंट पॅटर्न दिले. समजा हेच ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4 आणि क्वेश्चन असा विचारला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी किंवा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. अशा वेळी मात्र आपल्याला 4ही ऑप्शन्सचे ट्रूथ टेबल तयार करावे लागतात. ते आता नशिबावर डिपेंड आहे. एखाद्या वेळी काय घडतं, पहिल्याच ऑप्शनमध्ये आपलं काम होऊन जातं. समजा आपला विचारला क्वेश्चन असा ऑब्जेक्टिव्हमध्ये की विच ऑफ द फॉलोइंग इज टोटोलॉजी. पहिलंच ऑप्शन आपण ट्रूथ टेबल तयार केला आणि टोटोलॉजी आलं, काम संपलं. पण एखाद्या वेळी असं घडतं की पहिलं ऑप्शन टोटोलॉजी येत नाही, मग दुसऱ्याचा ट्रूथ टेबल करा. दुसरं ऑप्शन येत नाही, मग तिसऱ्याचा तयार करा. आपण काय विचार करतो, हे तिन्ही नाही आले मग चौथा असणारच. इथे आपला कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. काय होतं, काही वेळा असंही घडतं की आपल्याकडनं कुठंतरी गडबड झाली असते, टीचा एफ, एफचा टी झालेला असतो आणि चुकून आपलं हेच टोटोलॉजी येऊन जातं आणि आपण ॲन्सर फायनल करतो, खुश असतो, वा लॉजिकचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. पण गडबड झाली असते ट्रूथ टेबल तयार करण्यामध्ये. त्यामुळे ट्रूथ टेबल तयार करणं खूप काळजीपूर्वक गरजेचं आहे. त्यातून जर पहिलं ऑप्शन नाही आलं, दुसरं नाही आलं, तर मग हळूहळू काय होतं, आपलं पेशन्स लूज व्हायला लागतात, पेशन्स कमी कमी व्हायला लागतो. अरे इतका वेळ लागतोय. बरं, त्यातून जर आणखी आपलं नशीब वाईट असलं तर सगळेच्या सगळेच ऑप्शन असे असतात की त्याच्यामध्ये PQR 3 स्टेटमेंट दिले जातात. म्हणजे 4 ट्रूथ टेबल बनवायचे 8 स्टेटमेंटवाले. टाइम कन्झ्युमिंग आहे, पण त्याला दुसरा पर्याय नाही, दुसरं ऑप्शन नाही. ट्रूथ टेबल क्विकली व्यवस्थित तयार करणे. हां, आपण असं करू शकतो की समजा आता याचा ट्रूथ टेबल बनवताना पहिले 1, 2 टी आले, मध्येच एखादा एफ आला की तिथेच थांबायचं, संपलं काम, मग दुसरा बघायचा. असं करू शकतो आपण, पण त्यात थोडाफार वेळ आपला वाचेल. म्हणून आपली याच्यामध्ये प्रॅक्टिस खूप गरजेची असते. ओके, आता हा तर डिस्क्रिप्टिव्हली क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे. डिस्क्रिप्टिव्हली क्वेश्चन विचारला आहे आपल्याला. हे सगळे स्टेटमेंट पॅटर्न
चेक करायचे कुठला स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी आहे, कुठलं कॉन्ट्रॅडिक्शन आहे आणि कुठलं कॉन्टिंजन्सी आहे. ते हे 10 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, स्टार्ट नाव. First one, whether it is tautology, contradiction or contingency. काय आलाय? टोटॉलॉजी आलाय. ओके, टोटॉलॉजी फर्स्ट वन. second is also tautology. Third, contingency. Third one is contingency. Okay. Fourth one, fourth is also contingency. Fifth one, tautology. बरोबर आहे. नंबर 6, नंबर 6, contingency. Number 7, contingency. Number 8, contradiction. सगळ्या व्हॅल्यू एफ येत आहेत. contradiction. Number 9, contingency. And number 10, number 10, contradiction. Okay. याचा आन्सर लिहित असताना फक्त काय करायचं, डिस्क्रिप्टिव्हली ज्यावेळी तुम्ही लिहिताय ट्रूथ टेबल तयार करायचा आणि शेवटी एका वाक्यात फक्त आन्सर लिहायचं. फ्रॉम लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज, जे काय आन्सर येईल ते, टोटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिंजन्सी, जे काय येईल ते. ओके. त्यानंतर याच ट्रूथ टेबलवरती डिपेंडंट आणखी एक टाईप आहे, आणखी एक पॉइंट आहे. तो म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतं, हे खूप
युजफुल थिंग आहे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी सुद्धा. 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट पॅटर्न असतात. ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा कॉम्पोनंट स्टेटमेंटच्या प्रत्येक ट्रुथ व्हॅल्यूच्या कॉम्बिनेशनसाठी जर त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यूज सेम आल्या तर आपण त्यांना लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे काय, समजा 2 स्टेटमेंट पॅटर्न आपला दिलेले आहेत 1 आणि 2. आपण त्या दोघांचाही ट्रुथ टेबल तयार करायचा आहे आणि या पहिल्याचा कॉलम आणि दुसऱ्याचा कॉलम जर एक्झॅक्टली सारखा आला तर आपण म्हणू शकतो की ते 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. लक्षात आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं कधी म्हणता येतं, 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं कधी म्हणता येतं, ज्यावेळी त्या दोघांच्याही ट्रुथ टेबल मधला त्यांचा दोघांचाही कॉलम हा सेम असतो एक्झॅक्टली. त्यावेळी ते 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. आणि थेरॉटिकली त्याला आपण काय म्हणणार, 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट. 2 ऑर मोर, 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील. स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ दे have the same truth value for all combinations of truth values of component statement. खूप मोठी डेफिनेशन आहे, अगोदर हे लिहा आणि एक्झाम्पल वरून ते पटकन लक्षात येईल. ओके, खूप काही डिफिकल्ट काम नाही आहे हे. राईट डाऊन, हेडिंग असं टाका, एकदम सिंपल बीट आहे. हेडिंग टाका लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Write down 2 or more statement patterns. 2 or more statement patterns are said to be logically equivalent. Are said to be logically equivalent if they have same truth value for all possible combinations
all possible combinations of truth values of its component statements full stop. That is, if they have same truth values in truth table, same truth values in truth table. फुल स्टॉप. घ्या याचा क्वेश्चन कशा प्रकारे असतो ते. क्वेश्चन लिहा. using truth tables prove the following. Using truth tables prove the following logical equivalences. Prove the following logical equivalences. या प्रकारे हे लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस असतात. तर प्रूव्ह म्हटल्यानंतर ते इक्वल येणारच आहेत. प्रूव्ह दॅट म्हटल्यानंतर ते इक्वल येणारच आहेत. तर हे सॉल्व कसं करायचं. याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल दोघांचेही कॉलम जर सारखे आले तर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतो. याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल. पण त्यासाठी दोन वेगवेगळे ट्रूथ टेबल चुकूनही तयार करायचे नाही. तीन स्टेटमेंट पॅटर्न असले तरी पण तीन स्टेटमेंटसाठी तीन टेबल तयार करायचे नाही. एकाच टेबलमध्ये बसवायचं.
एकच ट्रूथ टेबल तयार करायचा दोन्ही स्टेटमेंटसाठी किंवा दोन्ही साईड्ससाठी. याला आपण LHS आणि RHS असं म्हणू सध्या तुम्हाला लक्षात येण्यासाठी. या दोन्ही साईड्ससाठी, लेफ्ट साईडसाठी आणि राईट साईडसाठी मिळून एकच ट्रूथ टेबल तयार करायचा. तो कसा पाहता. स्टेटमेंट पॅटर्न आपण आधी कन्सिडर करू. फर्स्ट वन, स्टेटमेंट पॅटर्न काय? निगेशन P कंजंक्शन Q लॉजिकली इक्विवॅलंट विथ P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन P. याच्यासाठी आपला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. दोन्ही साईड मिळून एकत्र विचार करायचा की एकूण स्टेटमेंट पॅटर्न किती आहेत, सॉरी मुख्य स्टेटमेंट किती आहेत? दोनच आहेत, P आणि Q. मुख्य स्टेटमेंट दोनच आहेत, P आणि Q. त्याचे दोन कॉलम आपण अगोदर लिहिले, P आणि Q. सेपरेट निगेशन, सेपरेट निगेशन कुणाकुणाचं आहे? इकडे लेफ्ट साईडला Pचं निगेशन आहे, राईट साईडला पण Pचंच निगेशन आहे, Qचं नाही आहे कुठेच. मग एक कॉलम निगेशन Pचा. ओके, हे Pचं निगेशन झालं, हे Pचं निगेशन झालं. दोन्ही साईडला एकच कॉलम आहे निगेशन P. आता हा पण स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा आणि हा पण स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा एकाच टेबलमध्ये. म्हणजे निगेशन P कंजंक्शन Q हा झाला तयार लेफ्ट साईडचा. आता राईट साईडसाठी म्हणजे लेफ्ट राईट काही विचारत नाही आहे, आपल्याला पूर्ण पॅटर्न तयार करायचा आहे. फक्त मधलं चिन्ह सध्या इग्नोर करा इक्विवॅलन्सचं. आता हा ब्रॅकेट तयार करायचा P डिजंक्शन Q आणि मग त्या ब्रॅकेटचं कंजंक्शन निगेशन P सोबत घ्यायचं आहे. P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन P. हा पूर्ण टेबल आधी तयार करू, मग बघू इक्विवॅलन्सचं काय आहे ते. ओके, दोन्ही साईड्सचे दोन कॉलम, हा लेफ्ट साईडचा कॉलम, हा राईट साईडचा कॉलम एकाच टेबलमध्ये. मग आता इथे दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन 4 येणार फक्त. TT FF TF TF. त्यानंतर निगेशन P म्हणजे या कॉलमचं निगेशन काय येईल? FFTT. आता ह्या निगेशन Pचं कंजंक्शन घ्यायचं आहे Q सोबत. ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आहे. मग FTचं कंजंक्शन F, FFचं कंजंक्शन, TTचं कंजंक्शन आणि TFचं कंजंक्शन. ओके, त्यानंतर P डिजंक्शन Qचा कॉलम म्हणजे या दोघांचं डिजंक्शन, हे आणि हे याचं डिजंक्शन काय होईल? TTचं डिजंक्शन TFचं डिजंक्शन FTचं डिजंक्शन आणि FFचं डिजंक्शन F. या कॉलमचं घ्यायचंय कंजंक्शन निगेशन P सोबत.
निगेशन पी सोबत याचं कंजंक्शन घेतलं, टी आणि एफचं कंजंक्शन, पुन्हा टी आणि एफचं कंजंक्शन, टी टीचं कंजंक्शन आणि एफ एफचं कंजंक्शन, एफ टीचं कंजंक्शन, एफ. ओके. आता आपला हा जो टेबल आहे, या टेबलमध्ये पहा, जी लेफ्ट साइड रिप्रेझेंट केली जाईल त्याचा कॉलम हा आहे, त्याला आपण देणार नाव कॉलम नंबर 1. आणि राईट साइड ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण देणार कॉलम नंबर 2. हे दोन कॉलम ऑब्झर्व करा, एफ एफ टी एफ, एफ एफ टी एफ आहेत का सारखे? Yes, sir. बरोबर आहे. म्हणजे या एफला एफ सारखा पाहिजे, एफला एफ सारखा पाहिजे, टी टी सारखा पाहिजे, एफ एफ सारखा पाहिजे. आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो फ्रॉम कॉलम 1 and 2 of truth table, negation P conjunction Q is logically equivalent with P disjunction Q conjunction negation P. हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. ओके. आता डिस्क्रिप्टिव्हली क्वेश्चनच असा आहे, प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. म्हणजे ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस करायला सगळ्यात बेस्ट टाईप आहे क्वेश्चनचा. सारखे येतातच. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर ते नाही आले तर समजायचं आपली कुठेतरी मिस्टेक झाली आहे, कारण हे प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट आहेच आहेत हे सगळे. ओके. प्रूव्ह करता येतील हे ट्रूथ टेबल तयार करून? Yes, sir. हा पण एक क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे आज. म्हणजे आज याचे हे 9 टेबल्स आणि टोटॉलॉजीचे ज्यांचे राहिलेत तोही एक क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. टेक डाऊन दिस.